तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे महापारेषण कंपनीमार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरात क्रमांक आहे 24/2024. तर यामध्ये जे आहे महापारेषण कंपनीमार्फत 7 परिमंडळ कार्यालयाअंतर्गत जे आहे त्यांना निम्नस्तर लिपिक या पदाची जी आहे त्यांना भरती करायची आहे. ही भरती जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून परीक्षा घेऊन तुमची केली जाणार आहे. तर यामध्ये जे आहे आरक्षणाच्या प्रवर्गनिहाय यामध्ये जागांचा तपशील यामध्ये दिलेला आहे. यानुसार एकूण जागांची संख्या जर बघितली तर 260 रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे. दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण 18 व्हेकन्सीज यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. यानंतर आणखी तपशील खाली त्यांनी दिलेला आहे. रिक्त पदाच्या अधिक माहितीसाठी जे आहे जाहिरातीसोबत त्यांनी एक प्रपत्र दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही मंडळनिहाय जागांची संख्या यामध्ये बघू शकता. आता वेतन श्रेणी जर बघितली मित्रांनो तर 34,555 ते 86,865 इतकं वेतन तुम्हाला यामध्ये दिलं जाईल. मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर आवश्यक ते भत्ते जे आहेत तुम्हाला नियमानुसार दिले जातील. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर 3 एप्रिल 2025 रोजी तुमचं जे एज्युकेशन आहे यामध्ये BCom कंप्लीट असणे गरजेचं आहे. सोबतच MSCITची जी काही परीक्षा आहे ही सुद्धा तुम्ही उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. यामध्ये जे आहे अनुभवाची गरज नाही आहे. त्यामुळे MSCIT आणि BCom झालेले उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये तुमचे जे काही शैक्षणिक पात्रता आहे ही 3 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे समजा परीक्षा वगैरे दिली असेल तर त्याचा निकाल जर समजा 3 एप्रिलच्या आधी किंवा 3 एप्रिलपर्यंत लागला तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. वयोमर्यादा जर बघितली तर यामध्ये 3 एप्रिल 2025 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये मागासवर्गीय प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आणि EWS प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार जे आहे यामध्ये 45 वर्षापर्यंतचे यामध्ये अर्ज करू शकतात. महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा 57 वर्ष राहील. यामध्ये आणखी आरक्षणाच्या तपशीलबद्दल माहिती दिलेली आहे. आरक्षण कशा प्रकारे राहील, काय राहील त्यामध्ये त्याची माहिती आहे. त्यानंतर निवड पद्धतीबद्दल माहिती दिलेली आहे. तर यामध्ये तुमचे जे आहे ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल. यामध्ये वित्त व लेखा तसंच लेखा परीक्षण या विषयासंदर्भाचे 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, ज्यासाठी 110 गुण राहतील. त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी भाषा याचे 80 प्रश्न विचारले जातील, 40 गुण त्याला राहतील. अशा प्रकारे 130 प्रश्न हे 150 गुणाचे राहतील आणि यामध्ये जे आहे 1/4ची निगेटिव्ह मार्किंग राहील. त्यानंतर यामध्ये जे आहे ऑनलाईन परीक्षेत जे काही तुम्हाला गुण मिळतील त्याच्या आधारे जे आहे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार तुमची शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी, तपासणी तुमची केली जाईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुम्हाला जॉईनिंग दिली जाईल. यामध्ये 150 गुणांना जे आहे हे 100 गुणामध्ये कन्वर्ट करून जे आहे तुमची निवड यादी तयार केली जाणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. परीक्षा केंद्र तुम्ही इथे बघू शकता. अहिल्यानगर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणी जे आहे तुमची परीक्षा घेतली जाईल. यामध्ये कोणतेही 3 एक्झाम सेंटर जे आहे तुम्ही फॉर्म भरताना निवडू शकता. त्यापैकी कोणतंही एक केंद्र जे आहे तुम्हाला परीक्षेला अलॉट केलं जाईल. एकदा अलॉट झालेलं परीक्षा केंद्र तुम्हाला बदलता येणार नाही. परीक्षा शुल्काबद्दलची माहिती येथे दिलेली आहे. ज्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 600 रुपये शुल्क यामध्ये आकारलं आहे. तसेच इतर प्रवर्गासाठी 300 रुपये शुल्क यामध्ये आकारलं आहे. त्यासोबतच दिव्यांग प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क यामध्ये आकारलं जाणार नाही. एकदा भरलेलं शुल्क तुम्हाला परत केलं जाणार नाही याची तुम्हाला जे आहे माहिती दिलेली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जाची जी काही लिंक आहे ही लवकरच संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिली जाईल. यानुसार जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 एप्रिल 2025 त्यांनी दिलेली आहे. यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकाल आणि यासाठी ऑनलाईन परीक्षा जी आहे ही मे किंवा जून 2025 आयोजित केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो यामध्ये माहिती दिली आहे. लहान कुटुंब
असलं पाहिजे जर तुम्ही विवाहित असाल तर. अशा प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे. फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तर फोटोग्राफ लागेल, साईन लागेल, त्यानंतर हँड रिटन डिक्लरेशन, लेफ्ट थंब इम्प्रेशन, अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना लागतील. तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही यासाठी जर तुम्हाला ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. तर यासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.